शहरातील पोस्ट ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालय येथे बॉम्ब ठेवल्याचा मेल प्राप्त झाल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने तात्काळ हालचाल करत दोन्ही ठिकाणी धाव घेतली। पोलीस दलासह बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिसराची सखोल तपासणी केली। यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। खबरदारीचा उपाय म्हणून पोस्ट ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला होता। तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जाहीर करण्यात आले। या अफवेबाबत पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली असून मेल कुठून आला व कोणी पाठवला त्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवू नये। अफवा पसरविणे हा कायद्यानुसार गुन्हा असून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आला। मेल आलेला होता, त्यामध्ये राज्यभरातले काही पासपोर्टचे ऑफिसेस आणि पोस्ट ऑफिसर तरी पासपोर्ट होईल 12:10 असा मेल होता। त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जसं आम्हाला माहिती मिळाली तसं तात्काळ आणि शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच BDDS डॉग स्क्वॉड यांच्या माध्यमातून पासपोर्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, पोस्ट ऑफिसेस या ठिकाणी BDDS चेकिंग करून घेतलेले आहे। जे कर्मचारी अधिकारी त्या कार्यालयात हजर होते त्यांना बाहेर काढून सगळी तपासणी करून त्या ठिकाणी कुठलाही असा अनुचित प्रकार न याबाबत सगळी दक्षता घेत आहोत। दिवसभरसुद्धा आम्ही जे लोक या कार्यालयामध्ये येतील कामासाठी त्यांची सुद्धा चेकिंग आम्ही करणार। त्याबाबत माननीय SP साहेबांनी सर्व अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत।